आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य व भारत आदिवासी पार्टीच्या वतीने एका वृत्तमाध्यमातील वृत्तनिवेदकाने आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत नवापूर पोलीस ठाण्यात FIR अर्ज दाखल करण्यात आला। राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद वळवी यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधितांवर तातडीने कारवाईची अटकेची मागणी केली। यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, कृष्णा गावित, सिंगा वळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आम्ही या ठिकाणी आज एक FIR दाखल करण्यासाठी आलेलो होतो। आकार DG9 या वृत्तमालिकेचा जो वृत्त निवेदक आहे त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही, परंतु तो परवाच्या दिवशी जे मागील आठवड्यात मुंबईला KM हॉस्पिटलच्या डॉक्टर सेजल पवार यांनी एका शोमध्ये काही त्यांचं वर्तन झालं आणि ते वर्तन त्याचं समर्थन आम्ही कोणी करणार नाही, परंतु त्या बिहेवियरवरती हा जो TV DG9वाला जो त्याने एक वृत्त प्रसारित केलेलं आहे आणि त्या वृत्तामध्ये तो असं म्हटलं आहे की आरक्षणाच्या फॅक्टरीमधून आलेले हे बिनडोक डॉक्टर आणि इंजिनियर राष्ट्राच्या जडणघडणीला धोका आहे, अशा प्रकारचं वाक्य त्याने त्या वृत्तामध्ये कथन केलेले। किती भयानक बोलला आहे तो त्या ठिकाणी। या वाक्यामुळे आमच्या सर्व या ठिकाणी आरक्षित वर्ग आहे, आरक्षणाचा लाभ घेणारा वर्ग आहे, मग तो अनुसूचित जातीचा आहे, अनुसूचित जमातीचा आहे, विजाबाज असेल, OB असेल, आमच्या या ठिकाणी भावना दुखावलेल्या आहे आणि नक्कीच या वाक्यामुळे आमचा अपमान होतो। आमची त्याने मानहानी केलेली आहे, सार्वजनिक ठिकाणी मानहानी केलेली। वृत्तपत्र मालिका ही काही एका वैयक्तिक कोणा खाजगी नाही, ती सार्वजनिक झालेली आहे आणि अशा सार्वजनिक व्यासपीठावर तो या पद्धतीने अतिशय बेताल वक्तव्य केलेलं आहे। हे निश्चितच ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यानुसार गुन्हा दाखल करण्यास पात्र आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही तसा गुन्हा नोंदवावा असं एक FIR नोंदवण्याचे एक पत्र या ठिकाणी द्यायला आलेलो आहे। या ठिकाणी नवापूर पोलीस स्टेशनला हे पत्र दिलेलं आहे। आमच्यासोबत आमचे मित्र आहे, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा प्रमुख चंदूदादा आहेत, RPI ते मूळ, आणि आमचे आदिवासी बचाव अभियानचे कृष्णादादा आहे, या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि या सगळ्यांनी मिळून हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। गुन्हा नोंदवावा, नाहीतर आम्ही पुढच्या काही दिवसात या वृत्तपत्र मालक जो असेल त्याच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करणार, हे या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगतो। नमस्कार, जय आदिवासी।